राम नाम भगवंताच्या मुखाला कसा आलाय का? 100 करोड श्लोक रचले. कुणी? वाल्मिकीजींनी रचले. वाल्मिकीजींनी रचल्याच्या नंतर देवामध्ये, दानवामध्ये आणि मानवामध्ये युद्ध सुरू झालं. देव म्हणायचे नाही हे श्लोक आमचे आहे, दानव म्हणायचे नाही हे श्लोक आमचे आहे, आणि मानव म्हणायचे नाही हे श्लोक कोणाचे आहे, तर हे श्लोक आमचे आहे. तिघांमध्ये भांडण सुरू झालं. भांडण सुरू झाल्याच्या नंतर भगवान शंकर पिताने त्यांनी सांगितले की बाबा, छोटी छोटी बातोंवर झगडा करणं उचित नाही होता. छोट्या छोट्या गोष्टीवर भांडण करणं बरोबर नाही, योग्य नाही. तुम्ही काहीतरी काय करा, मला कारण सांगा काय झालंय. मग सांगितलं, देवाने सांगितलं की आता 100 करोड श्लोक आहे आणि हे श्लोकचं काय केलं, तर आमच्यामध्ये भांडण लागलं. हे कोणी म्हणतं हे श्लोक आमचे, कोणी म्हणतं हे श्लोक आमचे, कोणी म्हणतं हे श्लोक आमचे. मग भांडण लागलं त्यानंतर आणि माझे भांडू नका, मी सांगतो म्हणतो वाटले श्लोक 30,000 श्लोक कोणाला दिले, 30 करोड श्लोक कोणाला दिले, देवांना दिले. 30 करोड दानवांना दिले आणि 30 करोड मानवांना दिले. खाली किती राहिले, 10 करोड राहिले. मग 10 करोड परत मग आता याच्यामध्ये वाटा केला. 3 करोड दिले दानवाला, 3 करोड दिले मानवाला आणि 3 करोड दिले देवांना. खाली किती राहिले, 1 करोड. आता या 1 करोडामध्ये सुद्धा 30 लाख दिले दानवांना, 30 लाख दिले मानवांना आणि 30 लाख दिले देवांना. खाली किती राहिले, 10 लाख. या 10 लाखामधून 30,000 दिले दानवांना, 30,000 दिले मानवांना आणि 30,000 दिले देवांना. खाली किती राहिले, 10,000. आता या 10,000 मध्ये 3,000 दिले दानवांना, 3,000 दिले मानवांना, 3,000 दिले देवांना. राहिले किती, 1,000. 1,000 मधले काय केले, 300 दिले दानवाला, 300 दिले मानवाला, 300 दिले देवाला. खाली किती राहिले, 100 श्लोक. 100 श्लोकापैकी 30 दिले दानवाला, 30 दिले मानवाला, 30 दिले देवाला. खाली किती राहिले, 10 राहिले. 10 पैकी 3 दिले दानवाला, 3 दिले मानवाला, 3 दिले देवाला. खाली किती राहिला, 1 श्लोक झाला. मग आता या एका श्लोकामध्ये अक्षर किती, आता एक श्लोक वाटायचा कसा, या श्लोकामध्ये अक्षर होते 32. 32 अक्षरापैकी 10 दिले दानवाला, 10 दिले मानवाला आणि 10 दिले देवाला. खाली किती राहिले, 2. आता भगवान शंकराने सांगितलं की नाही, आता याची वाटणी होत नाही. मग काय करायचं, वाटायची सलाह का, वाटलं तर तुम्हाला मला काय लागेल ना, लागेल. ते 2 शब्द भगवान शंकराने आपल्या जवळ ठेवून घेतले. ते 2 शब्द म्हणजे ते आहे, एक म्हणजे राम आणि दुसरा आहे मग. त्या दोन्ही पासून शब्द तयार होते, त्याचं नाव राम. आणि हे भजन कोण करतात, तर साक्षात महादेव करतो. मग आपलं काय झालं, करणं पडेल ना, त्याचं नामस्मरण घ्या. जो व्यक्ती भगवंताच्या समोर गेला, जो व्यक्ती भगवंताकडे गेला, भगवंताने त्याला सांभाळल्याशिवाय तो राहत नाही, त्याला तारल्याशिवाय तो राहत नाही. कथा बघायचा, एकदा गोकुळाष्टमी